चला तर मंडळी, आम्ही निघालेलो आहोत बड्डेला. मस्त असं तयार होऊन चाललेलो आहोत बड्डेला. बड्डे कोणाचा? तर बड्डे आहे बरं का छोट्या भावाच्या मुलीचा. तर कोणाच्या भावाच्या? अश्विनताई. माझा भाऊ तर अजून छोटाच आहे बरं का. मग काय अश्विनताईंच्या छोट्या भावाच्या मुलीचा बड्डे. पहिलीच मुलगी झाली बरं का त्यांना. मग काय मस्त तिचा बड्डे वगैरे सेलिब्रेशन होणारच ना. आणि घरात मोठ्या भावाला त्यांच्या 2 मुलं येतं. मग त्यांना मुलगी झाली त्यामुळे ती काय खूपच लाडाची बरं का. मग तिचा बड्डे, तर तिच्या बड्डे आणि काय ते नामकरण पण होतं बरं का. म्हणजे नाव पण ठेवायचं होतं तिचं, त्याच्यामुळे बारसं वगैरे काय म्हणतात ते पण होतं. तर मग आम्ही निघालो, ते होतं 6:30ला ना. आम्ही घरनंच निघालो 6:30ला. तर बघा मग नंतर पण मध्ये आम्हाला चहा प्यावंसं वाटला. आईंना बासुंदी चहा होता मस्त असा दिसला, मग प्यावंसं वाटला. मग काय आईंचं नाव आणि आमचं गाव, आम्ही पण पिऊन घेतला. पण बराच उशीर होता बरं का. त्यामुळे पटपट चहा पिला. म्हणजे चहा तर फुकूनच पेला बरं का, गरम असल्यामुळे, पण पेलो चहा पटकन. आणि मग नंतर ना आम्ही पोहोचलो तिथे हॉलच्या तिथे. हॉल कार्यक्रम यवतला होता बरं का. यवतला हॉल होता तो. आणि त्यांचं घर पण यवतलाच आहे. त्यांच्या भावाचं, छोट्या भावाचं, आणि मोठा भाऊ त्यांचा शेवाळवाडीत राहतो. मग काय बारसं म्हणल्यावर आत्या लागणारच ना. त्यामुळे सगळी वाट पाहत होती बरं का, आतुरतेने वाट पाहत होती. मग काय सगळी वाट पाहत होती तोपर्यंत आम्ही पोचलोच बरं का. मग काय सगळ्यांनी लगेच बारशाची तयारी करून घेतली. कसं आहे, छोटं बाळ पहिला बड्डे त्यामुळे त्रास देतं वगैरे, त्याच्यामुळे झोप वगैरे लागते. त्यामुळे पटकन बारसा असा आवरला. आणि बघा तिची स्कूटी हे खेळतात, हे बघा दाजी, तिचा दाजी, आणि हे त्यांच्या मोठ्या मावाची 2 मुलं बरं का. ह्यांचंच तिला आलेलं गिफ्ट, पण ह्यांनाच आनंद जास्त बरं का. ह्यांनीच त्याचं उद्घाटन केलं पहिल्यांदा. मग काही नंतर बड्डेचं पण झालं बरं का. केक वगैरे कटिंग केला. आद्विकची बघा मला मोबाईलसाठी लाडीगोडी चाललेली बरं का. मग त्याला पण जेवण करायचं होतं, मग मोबाईल दिला. मस्त मग बारसं वगैरे झालं. नंतर मस्त बड्डे पण झाला बरं का. ती झोपायला लागलेली त्यामुळे काय ओवाळ वगैरे जास्त जाणारने नाही, एकदम सगळ्यांनी गिफ्ट वगैरे दिलं. आणि नंतर जेवणाचा कार्यक्रम, मस्त जेवण पण होतं बरं का. मग काही जेवण वगैरे आम्ही केलं, बोपे जेवण होतं. मग आम्ही आईंला आणि मला ताट वाढून नेलं. आणि मग सगळे आता आईन त्या बसल्या त्यांच्या त्यांच्यासोबत. मग आम्ही आधी जेवण वगैरे केलं, पोरांनी पण जेवण केलं बरं का. सगळ्यांचं आवरलं, गाठीबेटी घेतल्या सगळ्यांची. सगळ्यांचा पाहुणचार वगैरे झाला. आणि नंतर निघालो घरी जाण्यासाठी. घरी जायला बराच उशीर लागला बरं का आम्हाला. घरी यायला जवळजवळ 11 वाजले. चला तर मग कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करू. बाय बाय.